जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, पूजा पत्र काही फळ पुष्प तोय, बहुता दिसा फेरा आला या नगरा, नका घेऊ भार धर्म तोची सार, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, तुका मागे दान द्यावे जी अनन्य, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी, प्रकट निकट शोभे रूपनि रम्य वामी, सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, जयांचे केले स्मरण होय सगळे विद्यांचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, गजाननं भूतगणाति सेवितं कपित जंबू फलचारु भक्षणं, उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्व मम जिह्वाग्रे सर्व विद्यां प्रदाभो, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्य रूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. अतुलित बलधामं हेमशैलावदेहं, धनुज्वल कृशाणं ज्ञानिनाम् अग्रगण्यं, सकल गुण निधानं वानराणामधीशं, रघुपति प्रियभक्तं वात जातं नमामि. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे, अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. ओम नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं, छायामार्तण्ड संभूतं तन्नमामि शनैश्वरं. नर्मदायै नमो प्रातः, नर्मदायै नमो निशि, नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्, नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक जागे जागे बोलती, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. अखिल गुणनिधान अकारण कारण करुणावरणालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी साष्टांग अभिवादन करून वारकरी संप्रदायातील थोर संत विश्वगुरु स्वामी निवृत्तीनाथ दादा, विश्वमावली ज्ञानोबराय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय
आदी सर्व संत महात्म्यांच्या चरणारुंदी साष्टांग दंडवत करून आज आपण या भिवंडीच्या अंतर्गत एमघरपाडा या पुण्यपावन भूमीमध्ये किम कारणार्थ एकत्रित आलेलो आहोत सर्वांना ज्ञात आहे. परमार्थप्रेमी हरिभक्तीपरायण वैकुंठवासी श्री यशवंतराव रघुनाथ नाईक अर्थात आमचे असणारे यशवंत बाबा यांचा असणारा हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. तदनिमित्ताने सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य मूर्ती महाराष्ट्र भूषण अनंत कृपा विभूषित शब्दप्रभू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 7 चरणाचा अत्यंत महत्वाचा आणि जोगी या प्रकरणातील रूपकात्मक अभंग. विठला विठला आजची असणारी ही कीर्तन सेवा ज्यांच्या विद्यमान मला प्राप्त झालेले आहेत अशा आमचे असणारे गुरुबंधू हरिभक्तीपरायण श्री विठ्ठल महाराज नाईक. मला वाटतं परमार्थिक जीवन जगत असताना जसं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय म्हणतात, माझ्या वडिलांची निरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. या न्यायाने जशी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या जीवनामध्ये चरण सेवेची निरासी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांनी आपल्या अंगाखांद्यावरती वागवली आणि आपला परमार्थ जो आहे तो अगदी कळसाला चढवला. त्याच न्यायाने आमच्या वैकुंठवासी हरिभक्तीपरायण यशवंत बाबा यांच्या कुळामध्ये त्यांच्या असणारे सुपुत्र आमचे गुरुबंधू मी स्वाभिमानाने सांगतो या ठिकाणी खरोखर अशी जी मंडळी आहेत आपुल्या हिता जो असे धन्य माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करते श्रवण तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. खऱ्या अर्थाने मी वर्ष श्राद्ध किंवा दशकजयंतीची कीर्तन करत नाही, तितका वेळ माझ्याकडे नाही. आपल्या नेहमीच्या सप्ताहात सेवा असतात, नंदेची कीर्तन असतात, काल्याची कीर्तन असतात, त्या व्यतिरिक्त जे नर्मदा परिक्रमा करून आमच्या भागामध्ये आले ते सर्व कार्यक्रम माझ्याकडे असतात. त्यामुळे तितकासा वेळ मला मिळत नाही आणि म्हणून त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेथे जात नाही. आणि बऱ्याच ठिकाणी दशक्रियेला लोक त्या ठिकाणी कावळ्याप्रमाणेच वाट पाहत राहतात सापडण्याची. बरोबर आहे, प्रवचनाचा आणि त्यांचा काही संबंध नसतो. म्हणून बहुतांशी मी या कार्यक्रमाला जात नाही. परंतु विठ्ठल महाराजांचं हे निमंत्रण मला मिळालं, मला अतिशय आनंद वाटला. खऱ्या अर्थाने घरी जितका आनंद वाटला आश्रमात त्याच्यापेक्षा सुद्धा इथं आल्यानंतर महाराज मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. का? कारण तुमच्या रीतीने माऊली ज्ञानोबरायांच्या तुकोबराय म्हणतात मिळविली मानती वैष्णवांची. आज हे सर्व वैष्णव मंडळी, या वैष्णव मंडळींचं दर्शन तुमच्या निमित्ताने मला या ठिकाणी झालं, यशवंत बाबांच्या निमित्ताने झालं. याच्यापेक्षा माझ्या जीवनातलं दुसरं सद्भाग्य कोणतं आहे? सर्वात महत्वाचं आमचे विठ्ठल महाराज यांचे असणारे श्रीगुरु मी ज्यांना अलंकापूर पुण्यनगरीमध्ये सतत सोबतच पाहिलेले. मी 99 ला आळंदीला आलो आणि 2003 ला ते संस्था सुटलो. त्यावेळेस हे असणारी अगदी गुरु शिष्याची जोडी, अतिशय शुद्ध सात्विक वातावरणामध्ये त्यांचं ते जीवन. मी इथपर्यंत येईपर्यंत विठ्ठल महाराजांना तसं माझ्या लक्षात राहिलेलं नव्हतं, परंतु आल्यानंतर मला अतिशय आनंद वाटला. तुकोबराय सुद्धा अशा सात्विक मंडळीचं वर्णन करतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी. मी म्हणत असतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी, अशुद्ध बीजापोटी फळे बावळट भांडती. बरोबर काय? त्याला बीज शुद्धच लागतं, शुद्ध बीज. तेव्हा असा परमार्थ घडत असतो जीवनामध्ये महाराज. आणि म्हणून हा भक्तीचा मळा त्यांनी या पवित्र वातावरणामध्ये आपल्या वडिलांच्या पाठीमागे आणि खोलवलेला आहे. आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण जे नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती ज्यांचं वास्तव्य असतं, महाराजांचं सुद्धा दर्शन इथं आल्यानंतर झालं. सगळ्यांच्या चरणात दंडवत करतो आणि आपल्या अभंगाकडे वळतो. विठ्ठल मानवी जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर जीव दशेमध्ये असणाऱ्या जीवाकडे अनंत स्वरूपाचं अज्ञान आहे. किती प्रकारची अज्ञान आहेत? जीव अवस्थेमध्ये असणाऱ्या जीवाच्या ठिकाणी जीवाचं अज्ञान आहे, जगन्नाथाचं अज्ञान आहे, जगताचं अज्ञान आहे, किंवा
महापुरुषांचं, संत महात्म्यांचं आगमन आहे. जीव अवस्थेमध्ये असणाऱ्या जीवाला जीव कळत नाही, आणि जीव अवस्थेमध्ये असणाऱ्या जीवाने जीव कळून घेण्यासाठी जीवाचा जीव जरी गेला तरी जीवाला जीव कळत नाही. जीव कळत, जगन्नाथ तरी कळतो का? भगवान परमात्मा तरी आपल्याला कळतो का? कळत नाहीत. नमे विदुसुर गणाः प्रभुं न महर्षयः. भगवान परमात्मा स्वतः सांगतात की भगवान परमात्मा स्वतः सांगतात की माझी जी स्वरूप स्थिती आहे ती जगताला कळत नाही. आता याच्यासाठी उदाहरण दिले असते, परंतु अभंग मोठा आहे, आपल्याकडे चिंतनाला वेळ खूप कमी आहे. म्हणून मानवी जीवनामध्ये देव जो आहे तो जीवाला कळतो का? कळत नाही. आता देवाच्या बाबतीमध्ये देव शब्द जो आहे, आता मगाशी गोविंद महाराजांनी सांगितलं, विठ्ठल महाराज की त्यांच्याकडं व्याकरणाचा गाढा अभ्यास आहे, नाही? देव शब्दामध्ये दिव धातूचा प्रकाश असा अर्थ आहे, आणि तो जो प्रकाश आहे तो भौतिक जड प्रकाश नाही, तो ज्ञानाचा प्रकाश आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याला जर जाणायचं असेल, देव जर कळून घ्यायचा असेल जीवनामध्ये, नाही का, तर आपल्या जीवनामध्ये ज्ञान मिळवावं लागेल. ज्ञान, आणि ते ज्ञान कोणतं? ते ज्ञान पैगाबर वेग, बरोबर अशा पद्धतीचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये कमवावं लागलं. आपल्या जीवनामध्ये ज्ञाना देवा तू कैवल्य मिती शास्त्रेषु डिंडिमा, ज्ञानानेच आपल्याला मोक्ष प्राप्त होतो म्हटल्यापेक्षा ज्ञान म्हणजेच मोक्ष. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये तो भगवान परमात्मा जर कळून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? तबे बिन दैवत तपश्चर्या करावी लागेल. जीवनामध्ये तपश्चर्या करावी लागेल. सजन्म आता तपश्चर्या करण्यासाठी काय रानावनात जायचं का? सांगतात नलगती सायास जावे वनांतरा. पूर्वीच्या कालखंडामध्ये शक्य होतं आपल्याला तपश्चर्या करण्यासाठी रानावनात जाता येत होतं, कारण गेल्यानंतर जंगल होत, नाही का? त्या जंगलामध्ये गेल्यानंतर निदान फळं फुलं सर्व गोष्टी मिळायच्या. आता सर्व जंगल वेड्या बाबडीची झाली आहे. आता काय वेड्या बाबडीच्या शेंगा खातात तिथं जाऊन जाण्याची गरज नाही. माऊली ज्ञानोबा सांगतात असोनी संसारी, संसार सागरामध्ये राहा, परंतु प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये तपश्चर्या सांभाळा. शास्त्रकार वर्णन करतात येशाम न विद्याम न तपोन दानम ज्ञानम न शीलम न गुणोन धर्मम ते मृत्यू लोकी भूमिभार होता मनुष्य रूपेण मृतांश. येशाम न विद्याम न तपोन दानम, ज्याच्या जीवनामध्ये विद्या नाही, तप नाही, दान नाही, गुण नाही, शील नाही, धर्म नाही, अशी लोक जी आहेत त्यांना पशु अशा पद्धतीची उपाधी उपमा. म्हणून जीवनामध्ये तपश्चर्या सदैव प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये तपश्चर्या सांभाळली पाहिजे. मला वाटतं या वाणीने बोलत असताना जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबांच्या भाषेमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी मधुरा वाणी ओठी, नाही का? ज्याच्या मुखामध्ये मधुर अशा पद्धतीची वाणी, साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपल्या जीवनात उरदू वागडू प्राणी तापडाणू उपासू चालू वर्मस्पर्शू आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतरणू हे संन्यासिले अवगुण जिये वाचे. आपल्या मुखामध्ये
हे अभद्र पद्धतीच्या गोष्टी यायला नको. मनुष्याने अतिशय अगदी चांगलं बोलावं, बोलत असताना मृदू बोलावं. सज्जनो, आपल्या जीवनामध्ये या मुखाने चांगलं या व्यतिरिक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं बरं का, नित्यनेमाने भगवंताचं नामस्मरण करणं. खऱ्या अर्थाने जीवनामध्ये नामस्मरणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि म्हणून या वाणीने अनेक वाचे न सेवी, इतर कोणत्याही प्रकारच्या गोष्टीचं या वाचेनं सेवन करायचं नाही, बोलायचं. ही जीवनामध्ये तपश्चर्या, तपश्चर्याशिवाय आपल्याला देव कळू शकत नाही. भगवान परमात्मा स्वतः सांगतात, माझी स्वरूप स्थिती जगताला कळत नाही. बरं, आपल्याला जगत तरी कळतं का? जगत सुद्धा आपल्याला कळत नाही, नाही का? पंचदशिकार वर्णन करतात का, बुद्धी पूर्णिमा भाषा कोवात मात्र जगत कथम नित्य निर्णय तो मोह स्वयं संसार इष्यते. संसाराचं स्वरूप सुद्धा आपल्याला कळत नाही. संत महात्म्याला संसाराचं स्वरूप कळा. तुका म्हणे त्याचे कळले रममान का होत नाही? संत महात्म्याने त्याचं वर्म करा. सदैव जोपर्यंत एखाद्या गोष्टीचं वर्म कळत नाही तोपर्यंत माणसं संसार सागराचं वर्म न कळल्यामुळे त्याच्यामध्ये मनुष्य लिप्त झाले. बघा, उदाहरण सांगू नये पण सांगतो, एक दृष्टांत म्हणून पहा. त्यात फार चघळत बसू नका. कॉलेजमध्ये शिकणारे एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी 12वी कालखंडात एकत्रित आले. त्यांचं लग्न झाल्यानंतर एक दिवस त्या मुलाने मुलीला प्रश्न विचारला, काय ते म्हटलं, आपल्या कॉलेजमध्ये एवढे मुलं होते, तू माझ्याशी लग्न का केलं? तिने खरं सांगितलं, म्हटले तुमच्याशी लग्न करण्याचं कारण असं की तुम्ही कॉलेजमध्ये आल्यानंतर तुमचे दात एवढे चमकायचे, मी ठरवलं लग्न करील तर तुमच्याशीच करील. तो म्हटलं याचा अर्थ तू फसली. ती म्हटली कशी काय? हे म्हटले, लहानपणी एकदा मोटरसायकलवरती चाललो होतो, जाता जाता मोटरसायकलवरून पडलो, त्याच्यात माझे 32च्या 32 दात गेले. ती म्हटली मग हे चमकणारे दात? तो म्हटला हे ओरिजिनल नाही. असं म्हणून दाताच्या कवळ्या काढल्या, कोणाचं बोळकं दिसलं. बघा, कशासाठी लग्न केलं? दातासाठी लग्न. आता दात ओरिजिनल आहेत का? नाही. स्थिती कळाली, आता प्रेम राहील का? राहणार नाही. आता ती म्हटली जाऊ दे, मी तर बसले, पण तुम्ही तरी माझ्याशी का लग्न केलं? का लग्न केलं? त्याने सांगितलं, म्हटले तुझ्याशी लग्न करण्याचं कारण एकच की कॉलेजला आल्यानंतर तुझे केस एवढे चमकायचे, मी ठरवलं लग्न करेल तर तुझ्याशीच करेल. ती म्हटली मला वाटलं मीच फसले का? तुम्ही सुद्धा गाजर पारखीच. त्याच्या तर पायाखालची माती सगळी तोडलं. म्हणजे अहो म्हटले त्याचं असं झालं, लहानपणी मला असा एक दुर्धर ताप आला, त्याच्या डोक्याच्या सगळेच केस गेले. तो म्हटला मग हे चमकणारे केस? म्हटले अगदी दाताचीच कॉपी नाही, हे ओरिजिनल नाही. असं म्हणून टोक काढला, तिरुपती बालाजीला जाऊन आल्यासारखी दिसली. बघा, दृष्टांत संपला. सिद्धांताकडे प्रेम केलं दातासाठी, प्रेम केलं, लग्न केलं केसासाठी. आता वस्तुस्थिती कळाली, प्रेम राहणार नाही. संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा संत महात्म्याला जगताचं वर्म करा. म्हणून संत महात्मे या संसार सागरामध्ये रममान झाले नाही. ये हे संस्पर्श ज्या भोग दुःख येऊ नये येवते आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधा. बघा, भगवान परमात्मा सांगतात या जगताला आदी नाही, या जगताला अंतही नाही. म्हणून मध्य कालखंडामध्ये, मध्यंतरीच्या कालखंडामध्ये मृग जलासारखं असणारं हे जगत हे फक्त केवळ भासमान आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात मृग जळ मृगजळाप्रमाणे असणारं हे जगत आहे, हे एक दिवस त्याचा नाश होणार आहे.
आणि म्हणून संसार सागरामध्ये आपल्याला राहायचंय, पण कसं राहायचं? आलिप्त कमळा जळली आमच्या असणाऱ्या संस्थेमध्ये, जोग महाराजांच्या संस्थेमध्ये कीर्तन चालू आहेत नाही का? बहुतांशी हाच अभंग आमच्या जोग महाराजांच्या संस्थेमध्ये कीर्तनाला घेतला जातो. आणि शांती ब्रह्म आमचे मारुती बाबा कोरेकर यांचंच कीर्तन आजच्या दिवशी असतं. बाबा नेहमी आपल्याला त्या ठिकाणी आम्हाला दृष्टांत सांगायचे. मनुष्याने संसार सागरामध्ये कसं राहावं, तर गुडगुड्या नारळासारखं राहावं. बघा, एक नारळ असा असतो की तो ओला नारळ असतो, तो कवटीला कसा असतो, चिकटलेला असतो. बाहेरची जी करवंटी असते तिला चिकटलेला असतो. बाबा आम्हाला प्रक्रिया सांगायची, बघा नारळ सुद्धा कसा फोडावा. बाबा आम्हाला सांगायचे, नारळ फोडत असताना नारळ अगदी सोडल्यानंतर हातामध्ये काय करायचं, एखादी असणारी उलथणी घ्या किंवा एखादी हातोडी घेते, टप 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 असा काय करायचा, अगदी म्हणजे तो पोटीपासून बाजू होईल याच्यासाठी अगदी ठोकून घ्यायचा. त्याच्यानंतर असं केल्यानंतर शक्यतो नारळ मोकळा होतो. पण काही काही नारळ अशी चित्ते नारळ महाराज ते करवंटीपासून बाजूला होत नाही. मग मुलं काय करतात, तो नारळ करवंटीपासून बाजूला करण्यासाठी ती उलथणी म्हणा, उचटणी म्हणा, काय असतं ते घेतात, ते लावतात आणि खरडतात. तरी सुद्धा काही काही नारळ असे चिट्टे महाराज ते करवंटी पासून बाजूला होत नाही. मग मुलं शेवटचं शस्त्र वापरतात, अगदी दातच लावतात त्याला नाही का, तरी सुद्धा इतके चिट्टे नारळ महाराज करवंटी पासून बाजूला होत. बाबा सांगायचे, हे नारळ कोणते, शोधायला जायचे का दुसरीकडं नाही. काही काहींच्या जीवनामध्ये अगदी नाही, मुलाबाळांनी लाटा बुक्क्या जरी घातल्या तरी आई वडिलांच्या त्या मुलांच्या शिव्या खातात, पण घर सोडत नाही. सजनो, खऱ्या अर्थाने मनुष्याने आपल्या जीवनामध्ये 50 नंतर संसार सागरामध्ये रममान होऊ नये. 50 नंतर संसार सागरात रममान होऊ नये. 50च्या पुढचा अंक कोणता आहे, 51 नाही का. तो शब्दच आपल्याला सांगतो की आता वनाचा रस्ता धर, नंतर 52 वनाचा रस्ता धर. तरी माणसं ऐकत नाही 57 नाही का, तरी माणसं ऐकत नाही 58. आणि मग 60 बुद्धी नाठी झाल्यानंतर आपल्या जीवनात परमार्थ होऊ शकत नाही. तो कोबरा सांगतात, तरणा भाग्यवंत या महाराज विठ्ठल
जीवनामध्ये परमार्थ बस काय विठ्ठल महाराजांवरती समाजाचं प्रेम आहे, अर्थात आमच्या यशवंत बाबावरती सुद्धा आहे का. या ठिकाणी वारकरी मंडळी तर आहेत, अगदी पिवळं वस्त्र परिधान केलेली मंडळी पण आलेली आहेत. भगव्याची कमी होती, महाराजांनी ती भरून काढली. विठ्ठला परमार्थ करण्यासाठी तरणा भाग्यवंत नाही का. मनुष्य रिटायर कितव्या वर्षी होतो पूर्वीच्या कालखंडामध्ये? 60 वर्षांनी. आता 58. बघा 58 वर्षानंतर ज्या कंपनीमध्ये त्या मनुष्याने 30-35 वर्ष काम केलेलं असतं, तर एकदा 58 पूर्ण झालं की ती कंपनी त्याला सांगते, बाबा हे बघ तू खूप चांगली सेवा केली, आता घरी बसून अर्धा पगार घे, पण आमच्यामध्ये तू लुडबुड करू नको, कारण आता तू काम करण्याच्या लायक राहिलेला नाही. म्हणजे तू कोण झाला इथे मनुष्यशास्त्र कळत आपल्याला नाही. घरी बसून अर्धा पगार घे, पण आमच्यात लुडबुड करू नको. मग बघा 58व्या वर्षी जर कंपनी रिटायर करते, तर 60व्या वर्षी जर आपण परमार्थात जर लागलो, तर असलं घासलेलं टायर रिमोल्डिंग करून जर इकडे जर वापरलं तर ते कदाचित फुगा धरत असतं बरं का, ध्यानात ठेवा. म्हणून परमार्थ करत असताना तारुण्य दशा अत्यंत महत्वाची, अत्यंत महत्वाची. संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये जर आपण जर पाहिला, तर संत महात्म्यांना जगताचं वर्म कळाल्यामुळे संत महात्मे या संसार सागरात रममान राहिले नाही. आणि म्हणून चिट्टे नारळ करवंटीला लटकलेले असतात, पण बाबा सांगतात मानवी जीवन कसं असावं, गुडगुड्या नारळाप्रमाणे नाही का. तो नारळ राहतो करवंटीच्या आतमध्ये, परंतु करवंटीचा आणि त्याचा संबंध नसतो. पद्मपत्र हे पाण्यामध्ये राहतं, परंतु पाण्याचा लेप त्याला लागत नाही. तद्वत आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये राहत असताना सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे या न्यायाने जीवनामध्ये राहू. परंतु मानवी जीवनामध्ये मनुष्य या संसार सागरामध्ये लिप्त होतो, याचं कारण संसाराचं असणारं अज्ञान. हे अज्ञान या जीवाच्या जीवनामध्ये किती दिवसापासून आहे नाही का. बघा माऊली ज्ञानोबा सांगतात, अज्ञानाच्या निदा विश्व स्वप्नाचा होय धंदा, भोगित होता प्रबुद्धा अनादि जो आधी ज्ञायते इति अनादि. आपण जीवात्मा जो आहे तो खऱ्या अर्थाने परमात्मा आणि जीवात्मा याच्यामध्ये भेद नाही का. मय अंशो जीव लोके याने आपण सर्वजण भगवान परमात्म्याचे अंश आहोत, परंतु भगवान परमात्म्यापासून हा जीव कसा बाजूला झाला याचं चिंतन करणं अवघड आहे. शास्त्रामध्ये काही गोष्टी अनादी सांगितलेल्या आहेत. जीव केव्हा जन्माला आला या बाबतीमध्ये सगळे सांगतात अनादी नाही. अनादी काही विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये त्याचं चिंतन करत असताना सांगितलं जीवाला पहिला संस्कार कुठून आणला काही सांगता येत नाही. शास्त्र सुद्धा त्याचं उत्तर देत नाहीत. परंतु असो, आपल्या जीवनामध्ये जीवात्मा जो आहे तो अनादी कालखंडामध्ये भोगित होता प्रबुद्धा अनादी जो अनादी कालखंडापासून आपण आपल्या जीवनामध्ये दुःख भोगतोय. दुःख भोगणाऱ्या जीवाला अपेक्षा कशाची? सुखाची. सुख मिळतं का? सर्व सुखाची या आशा जन्म गेला.
काशीमध्ये जन्म गेला सुख मिळतं का? नाही. कधी कधी मिळाल्यासारखं वाटतं. आमचे गुरुवर विठ्ठल बाबा घुले याच्यावरती फार चिंतन करायचे. बाबांच्या जन्मगावी आता मी पुण्यतिथीच्या कीर्तनाला गेलो. काय महाराज, केवढी मोठी दशा, काय सुंदर जीवन बाबांचं. बाबांवर बोलण्याला आपल्याला वेळ नाही, पण बाबा नेहमी आम्हाला सांगायचे की सुख सुख म्हणजे नेमकं जीवनामध्ये काय. माऊली ज्ञानोबारायांची जी असणारी व्याख्या की मोहना सोय जीवात्मयाची लाहे तेथे जे होय तया नाम सुख आणि ऐसे हे अवस्था न जोडता अपार्था जे जिजे तेचे सर्वता दुःख जाणे. जीव आणि परमात्मा यांच्या संगमामध्ये यांच्या भेटीमध्ये जे मिळतं त्याचं नाव सुख. व्यावहारिक जीवनामध्ये सुख मिळाल्यासारखं वाटतं, आपण त्याला सुख समजतो, परंतु ते दुःखच असतं. माऊली ज्ञानोबा सांगतात दुःखाची लिहुनी सुखाचे अंग सळीत जगाते. आपण ज्याला सुख समजतो ते दुःख असतं. प्रसंग असा, काही लोकांना घरच्या भाकरी खाऊन दुसऱ्याच्या उचापात्या करायची सवय असते. एका जणाने ऐकलं एका गावाचं नाव भूतगाव आहे. मग आता या गावात सर्व भूतच राहतात की काय, चला म्हटले जाऊन पाहूनच. भाकरी बांधले, घरच्या लांब दूरवर गाव होतं, त्या गावाच्या दिशेनं निघाल्यानंतर त्या गावापर्यंत पोहोचला. दृष्टांत लक्षपूर्वक ऐका मग आपल्या लक्षात येईल. गावापर्यंत पोहोचल्यानंतर त्याने विशीवरती पाटी वाचली श्री क्षेत्र भूतगाव. गावात प्रवेश केला. इकडे पहा तिकडे पहा, कोणाचाच तपास नाही. एक मनुष्य त्याला दिसला. यानं त्याला प्रश्न विचारला, का हो गावाचं नाव भूतगाव आहे, मग या गावात सर्व भूतच राहतात ते का? त्यानं मोठं गोड उत्तर दिलं. तो म्हटला गेल्या 25 वर्षात काय झालं मला सांगता येणार नाही, कारण मला मरून 25 वर्ष झाले. बघा याचा अर्थ हा ज्याला मनुष्य समजला ते काय होतं. तसं संसार सागरामध्ये आपण ज्याला सुख समजतो ते सुख आहे का याचा विचार करा बरं का. जीवनात याचा विचार आपल्याला या संसार सागराच्या बाहेर पडल्याशिवाय जे अनित्य संसार हा अनित्य संसार काय जीवनात आपल्याला सुख देणार. आणि अपेक्षा तर मात्र जीवनामध्ये प्रत्येक जीवाला सुखाची. एक गृहस्थ घरच्या व्यापाला कंटाळा आणि कंटाळल्यानंतर जंगलामध्ये गेला आणि गेल्यानंतर त्याला एक संन्यासी महात्मा म्हणले, महाराज काहीतरी करा, माझ्या जीवनामध्ये मला सुख समाधान शांती मिळावी. ते म्हटले, अरे बाबा संसारात ते मिळत नसतं. नाही काहीतरी करा. अरे बाबा मिळत नसतं. नाही काहीतरी करा. म्हटले एकच कर, तुझं नाव सुख ठेव, मुलाचं नाव समाधान ठेव आणि बायकोचं नाव शांती ठेव. तो म्हटला, अहो तीच तर गडबड आहे, माझं नाव सुख ठेवी, मुलाचं नाव समाधान ठेवून पण बायकोचं नाव शांताबाई ठेवू शकत नाही. म्हटले का? आमच्या शांतीची एवढी क्रांती. म्हटले एका चौकात जर ओरडली तर दुसऱ्या चौकातले लोक घरबंद करून निघून जातात. म्हटले बाहेर. म्हटले मग बाबा आता याच्याशिवाय काही पर्याय? म्हटले महाराज एक करा नाही, एक करा निदान असा एखादा पाईप द्या की जो मी माझ्या दंडामध्ये किंवा गळ्यामध्ये बांधल्यानंतर माझी बायको माझ्यावर खेकासणार नाही. ते महाराज संन्यासी महाराज म्हटले, बाबा असा जर ताईत असतं तर माझ्या बायकोला घटस्फोट देऊन मी कशाला संन्यास घेतला असता. संसार सागरामध्ये सुख मिळत नाही, सर्व सुखाची आशा जन्म घेतली. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया विष्टीला जीव सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. गोकर्णजी महाराज आपले जे वडील आहेत आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला उपदेश करतात, बाबा
आसार संसार खलु दुःख रूपी विमोह जन्म कस्य पुत्रम कस्य स्नेहमंजलिल भाषत. सजनो पहा, राजा परीक्षितींच्या बाबतीमध्ये सुद्धा राजा परीक्षितीने आपल्या संसाराचा त्याग केला. राणावनामध्ये गेले, गंगेच्या किनाऱ्यावरती गेले आणि प्रश्न काय विचारला आपल्या श्रीगुरूंना? काय प्रश्न विचारला? आता पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषस्य यत् कार्यं म्रियमानस्य सर्वथा. सांगा यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनिदुस्तम सर्वभूत हृदय मुनी मानतोस्मी. श्री गुरु शुकदेवजी स्वामींसाठी प्रश्न विचारणारे राजा परीक्षित सुद्धा जीवनामध्ये सर्व संग परित्याग केला. सोपी गोष्ट नाही. याच्यासाठी मातृशुद्धी होती, पितृशुद्धी होती, अन्नशुद्धी होती, सगळ्या प्रकारच्या शुद्धी, पंचशुद्धी त्यांच्या जीवनामध्ये होत्या. योग्य श्री गुरूंच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर शेवटी या जगतामधला असणारं शाश्वत सत्य काय आहे, या जगतामध्ये परमतत्वाची प्राप्ती करण्यासाठी मानवाने आपल्या जीवनामध्ये काय करावं, याच्या उत्तरादाखल सुंदर पद्धतीची श्रीमद भागवत कथा शुकदेवजी स्वामींच्या मुखामधून श्रवण करण्यासाठी मिळाली. त्याचा परिणाम जीवनामध्ये. प्रश्न विचारला, राजा आता तुला भीती वाटते का? नाही महाराज, मला भीती वाटते. उद्या काय? आज जरी तो तक्षक नावाचा सर्प तो मला दंश करून आणि आज जरी मला शरीर सोडण्याची वेळ आली तरी आता मी घाबरत नाहीत. कारण का? माझं काय स्वरूप आहे हे मला कळले. संत महात्म्याला जसं कळालं, मी वासुदेव तत्वता देवाची बरी देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही नाही का. अहम ब्रह्मास्मी तत्व तत्वमसी आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म या सगळ्या प्रकारच्या गोष्टीची अनुभूती शुकदेवजी स्वामींच्या कृपेने राजा परीक्षितांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. सजनो, सर्व सुखाची आशा जन्म गेला. माझे स्वयत नेनती कोणी नाही. माझं स्वयत जे आहे तुकोबर सांगतात, या जगतामध्ये कोणीच कळून घेत नाही. आई बाप सुद्धा जीवनामध्ये त्यांचं महत्व सांगितलेलं. मातृदेव भो पितृदेव भो. केव्हा नाथ बाबा सांगतात, माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु विचारू धन्य धन्य तयाचे शरीर मरण हेतू ईश्वर चारी दैवते समान मानी शरण एका जनार्दनी. आई वडिलांचं महत्व आहे, परंतु त्या आई वडिलांमध्ये सुद्धा काही भिन्नता आपल्याला पाहायला मिळते. सजनो, आपल्या जीवनामध्ये लौकिक ज्यांनी जन्म दिला त्यांच्या आपल्यावरती अत्यंत उपकार आहे. परंतु या संसार सागराच्या पलीकडे जात असताना जर आपल्या परमार्थाला ते जर सहकार्य करत नसतील तर मग मात्र तेच आई वडील जे आहेत त्याच आई वडिलांची शास्त्राने निंदा पण केलेली आहे. तत्वमशी म्हणा बरं का, नाही तर आता तपिल्याच्या बाहेर आहे. सुंदर सुंदर काय बाबांच्या सानिध्यात मला गोविंद बाबांनी यशवंत बाबांचं खूप खूप वर्णन केलं या ठिकाणी.
स्वतः परमार्थ करेल यामध्ये नवल नाही महाराज, इतरांचा परमार्थ जीवनामध्ये घडवावा ही गोष्ट अत्यंत महत्वाची. म्हणून आज या असणाऱ्या धर्म मंडपामध्ये सर्व धर्मप्रवण मंडळी एकत्रित झालेली आहे. याचा जास्त आनंद वाटतो जीवनामध्ये, ज्यांच्या जीवनामध्ये आत्मविताचा विचार आहे. आणि आमच्या यशवंत बाबांच्या सानिध्यामध्ये 43 वर्ष ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पुण्यक्षेत्रामध्ये सप्ताहाचे कार्यक्रम केले महाराज, सामान्य गोष्ट नाही. बाबांनी सांगितलं कोणाकडून काही पैसे घ्यायचे नाही, काहीच घ्यायचं नाही, आणि जीवनामध्ये हा परमार्थ करायचा. हा करत असताना फक्त भाड्या तोड्या पुरते पैसे घ्यायचे, बाकीचे स्वतःच्या जीवनामध्ये आपला संसार करत असताना, नोकरी करत असताना त्याच्यामधला काही पैसा परमार्थासाठी खर्च करायची फार थोड्या लोकांच्या जीवनामध्ये स्थिती नाही. आज आमचं जीवन जर पाहिलं तर तुकोबराज सांगतात, जेथे कीर्तन करावे तिथे अन्न नसेवा, भोका लावू नये, भाळा माळ घालू नये गळा, टाटा वृषवाशी दाना, तृण मागू नये जना, विठ्ठल महाराज स्विफ्ट इंडिका शहाणा, डिझेल पेट्रोल मागू नये जना. मागायचं नाही बरं, मागायचं. मग दिले तर घ्यायचे का? तुका म्हणे द्रव्य घेती देती ते हे नका जाते. हे तुकोबरायांचं वचन आहे जीवनामध्ये, तुकोबरायांचं वचन आहे. म्हणून आज कीर्तनाची मर्यादा प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये सांभाळली पाहिजे. जिथं कीर्तन करायचं तिथं कीर्तनकाराने जेवण करायचं. मग जिथे कीर्तन करावे तिथे अन्न सेवन. मग महाराजांनी काय ढाब्यावर जाऊन जेवावे? काय व्यवस्था करतो देव, व्यवस्था करतो. आज महाराजांकडे कीर्तन सेवा होती. आमच्या म्हात्रे ताई आणि आमचे म्हात्रे साहेब नाही का, ताईंना फोन केला, म्हटलं ताई तुमच्याकडे मी येतोय या ठिकाणी. महाराज यायच्या आतमध्ये ज्याच्या जीवनात ज्याने नियम केला नाही, एखाद्या ठिकाणी गेलं तर 2 पदार्थ 3 पदार्थ, ताईंनी 12-15 पदार्थ बनवले. बरोबर आहे का नाही? सगळं शुद्ध परमार्थ करा जीवनामध्ये, काहीच कमी पडत नाही, काहीच कमी पडत नाही जीवनामध्ये. शुद्ध परमार्थ करा आपल्या जीवनामध्ये. संतांचे पायी हा माझा विश्वास आपण म्हणतो. बरेच लोक मला फोन करतात, बाबा तुमचं चालतं कसं? अरे माझा विश्वास आहे, अनन्यास चिंतयन्तु मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्ता योगक्षेम मोहाम. देवावर विश्वास ठेवा. विश्वास राहिला नाही म्हणून आम्ही कीर्तनाचा पैसा घेतोय. सचिन विश्वास जर असेल, नरक सामान्य नाही, नरक सामान्य नाही. पैसा कमवण्यासाठी कीर्तन प्रवचन नाही जीवनामध्ये. सज्जनो, हा फार मोठा मार्ग आहे या ठिकाणी, फार मोठा मार्ग. नाचू कीर्तनाची गोडी देव निवडी, आपण कोणी वारे अधिकारी त्यासी हरी देईल, अंगी वैराग्याचे बळ साई खळजी नावे. गरज आहे याची समाजामध्ये. आज या असणाऱ्या विश्वामध्ये मला वाटतं सर्वात थोर साधना जर कोणती असेल तर ती कीर्तन साधना आहे. कीर्तन साधना, नाम कीर्तन असू द्या, गुण कीर्तन असू द्या, लीला कीर्तन असू द्या, स्वरूप कीर्तन असू द्या, क्रीडा कीर्तन असू द्या, प्रबोधन कीर्तन असू द्या, कोणतंही कीर्तन असू द्या, जी फार मोठी ताकद. आणि जो तुकोबरांच्या नियमानुसार आमच्या यशवंत बाबांसारखा जीवनामध्ये राहील, त्याच्या जीवनामध्ये त्याचा तर उद्धार होणारच आहे, पण 42 कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी निष्काम परमार्थ लागतो जीवनामध्ये. तो आमच्या यशवंत बाबांनी जीवनामध्ये केला. म्हणून सज्जनो, हा परमार्थ करत असताना आई वडिलांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. पण तुकोबराज सांगतात, माय बापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग. निश्चित आई वडिलांचं दर्शन आपण केलंच पाहिजे. पुंडलिकाची भेटी परब्रह्म आलेले का आई वडिलांच्या सेवेनच. परंतु आज मी आई वडिलांना सुद्धा सांगून, हे बाबांनो, तुम्ही सुद्धा आपल्या पोटी चांगली संतती जन्माला यावी, याच्यासाठी चांगली संतती जन्माला यावी, त्याच्यासाठी जीवनामध्ये काहीतरी साधना. छत्रपतींसारखा सुपुत्र जन्माला येण्यासाठी आमच्या जिजाऊने आपल्या जीवनात तपश्चर्या केली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्या गोष्टी सांगितल्या? रामायण महाभारताच्या, बिरबल बादशाहच्या नाही. महात्मा गांधीजींसारखा सुपुत्र पोटी जन्माला यावा, याच्यासाठी पुतळाबाईंच्या जीवनामधलं उदाहरण मी ऐकलेलं आहे की सूर्याचं दर्शन झाल्याशिवाय पुतळाबाई पाणी सुद्धा पित नव्हतं. म्हणून चांगली संतती जन्माला येण्यासाठी आई वडिलांचं कर्तव्य आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गर्भाधान संस्कारापासून अंत्येष्टी संस्कारापर्यंत 16 संस्कार मानलेले आहेत. पहिला संस्कार त्याचं नाव गर्भाधान संस्कार. म्हणून शहरातल्या लोकांनी सुद्धा ध्यानात ठेवायचं, आपल्या घरामध्ये कुलाचा कुलदीपक जन्माला येत असताना आपली सून असेल, आपली कन्या असेल,
आपल्या घरामधले कोणी गृहिणी असेल त्याच्यासाठी प्रत्येकाने तिच्या जीवनामध्ये गर्भाधान संस्कारापासून संस्कार द्यायला सुरुवात करा. राजा परीक्षितांना आईच्या पोट्यामध्ये त्या ठिकाणी काय झालं दर्शन. अभिमन्यूने चक्रव्यूहाचं भेदन करण्याचं ज्ञान मातेच्या गर्भामध्येच आणि त्या ठिकाणी काय केलं. सजन शुद्धदेव स्वामींच्या बाबतीमध्ये व्यास महर्षी म्हटले, अरे शुका बाहेर बाहेर आणि त्या असणाऱ्या आतमधल्या खाणीमध्ये काय करतो. त्यावेळेस शुकाचार्याने सांगितलं, बाबा जगतरूपी घाणीपेक्षा आतमधली घाण चांगली आहे. पहा संत महात्मे जगताला घाणीचं स्वरूप. आमच्याकडे एक महात्मा होते फुटाणे माऊली नावाचे, फार मोठे संत, गाथा ज्ञानेश्वरी भागवत कंठस्थ होते. माझ्याकडे ते 1-2 वर्ष राहिले माझ्या आश्रमात. सजनो ते मला सांगायचे, माऊली फार जर कंटाळा आला तर संडासात जाऊन बसायचं पण लोकांमध्ये बसायचं नाही. असं जीवन ते जीवनामध्ये जगले माणूस, असं जीवन ते जीवनात जगले. जसं विठ्ठल बाबा फुले म्हणायचे असा परमार्थ केला. त्या ब्रह्मगिरीची परिक्रमा करत असताना अशी शुद्ध हवा वाहत होती आणि बाबाने आपल्या भक्तांना सांगितलं, ही हवा जितकी शुद्ध आहे तितका आमचा परमार्थ शुद्ध आहे. आणि म्हणून विठ्ठल बाबा फुलेंनी पंढरपुरामध्ये ज्या खोलीमध्ये ज्या आसनावरती आपल्या गुरूंनी ध्येय ठेवला त्याच पंढरपुरामध्ये त्याच खोलीमध्ये चातुर्मासाच्या कालखंडामध्ये आपल्या गुरूंच्या असणाऱ्या आसनावरती ज्ञानेश्वरी वाचत वाचत आपला ध्येय ठेवला. आणि बाबांच्या पेटीमध्ये किती पैसे निघाले, 125 रुपये. याला निष्काम परमार्थ म्हणतात जीवनामध्ये. असा निष्काम परमार्थ प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये जोपासला पाहिजे. आणि याचं बाळकडू जे आई वडील देतात ते खरे आपले आई वडील आहेत. अन्यथा माय बापे पिंड पाळी येला. एका ठिकाणी एक महाराज एका घरी गेले आणि घरी गेल्यानंतर महाराजांचा मुक्काम होता. सकाळी महाराजांनी ज्ञानेश्वरी गाथा वगैरे काढली आणि समोर आपल्या ठेवली. ठेवल्यानंतर महाराजांनी वाचायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये त्या घरामधला तो मुलगा आला आणि आल्यानंतर महाराजांनी अक्षर तंबाखूची पुडी खिशातून काढली, सोन्याची डबी काढली आणि तिथंच चोळायला लागली. आता महाराजांनी विचार केला आपल्याला काय रात्रभर राहायचं, निघून जायचं. त्यांनी थोडस दुर्लक्ष केलं. पण तेवढ्यामध्ये त्याचे वडील समोरून आले आणि आल्यानंतर यानं चोळता चोळता असा हात बाजूला केला. ते महाराज म्हटले, का रे वडिलांना जर एवढा जर घाबरतो तर मग खायची सोडूनच द्या. तर म्हटलं, बाबा गप्प बसा, कोण घाईत होतं त्या म्हाताऱ्याला. अरे पण तू हात बाजूला केला. म्हटले ते म्हातारा एवढे इबलीशी मी आयती चोळलेली पळवत असतं. म्हटले या आई वडिलांना आई वडील म्हणता येत. म्हणून सज्जन आपल्या जीवनात खरे आपले आई वडील जर कोण असतील तर ते संत महात्मा. जन्म मरण जाया संत संग. संत महात्म्यांच्या संगतीशिवाय आपल्या जीवनामध्ये तोरणोपाय नाही. म्हणून असे संत महात्मे या जगतामध्ये जन्माला आले किंवा अवताराला आले. जन्माला म्हटल्यापेक्षा अवताराला आले. आल्यानंतर स्वतः हे संस्पर्श ज्या भोगा या न्यायाने आपल्या जीवनात संसार सागराचं वर्म ओळखलं. संसार सागरामध्ये या अज्ञान निद्रेमध्ये हे समस्त विश्व जे आहे ते झोपलेलं आहे. त्या अज्ञानापासून त्यांनी आपल्या जीवनात अलिप्त राहून त्या अज्ञानावरती विजय मिळवला. जीवनामध्ये जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त केलं आणि ज्ञान प्राप्त करून ते आनंदाच्या असणाऱ्या साम्राज्यावरती गादीवरती बसले आणि आपल्या जीवनामध्ये त्या परमात्म स्वरूपाचा आनंदाची डोही, आनंदाची तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे या न्यायाने आपल्या जीवनात तो आस्वाद घेतला. परंतु हे संपूर्ण जे जग आहे हे अज्ञान निद्रेमध्ये झोपलेलं आहे. माझे स्वैत नेनती कोणी या न्यायाने जगतामध्ये अज्ञान निद्रेमध्ये झोपलेले हे जगत आहे. त्या अज्ञान निद्रेमध्ये झोपलेल्या जगताला जागृती देतात आजच्या अभंगाच्या. जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी Bola
काही ठिकाणी महाराज कीर्तनाला जर गेलो ना, असं वाटतं या मंडळीने गात राहावं, आपण ऐकत राहावं नाही. आणि आम्ही काही काही ठिकाणी जातो, असं वाटतं फेटा काढावं, बघले गावां मधल्या मागणं पळत सुटावं, ड्रुईस मध्ये थांबूच काय गोड म्हणतात. मला वाटतं कधी कधी असं वाटतं कीर्तनामध्ये सुद्धा वन्स मोर म्हणण्याची पद्धत महाराज अलंकापूर पुण्यनगरीच्या वाटेवरती जर आम्ही गेलो ना, खऱ्या अर्थाने शिस्तबद्ध परमार्थ करावा तो तुमच्या मंडळीने बरं का. अगदी एक रंगी शिंगी सगळे नाही का, सगळं काय वेशभूषा पांढरे स्वच्छ इथं पाहिल्यानंतर असं वाटतं की जोग महाराजांच्या संस्थेत आलो की काय नाही. इतकं सुंदर गोड अतिशय जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. माझ्याकडे जो गाथा आहे त्याच्यामध्ये जागे जागे असा पाठ आहे. जाग जाग म्हटल्याने काही फरक पडत नाही, तर आपल्याला इत्यार्थाकडे जायचं नाही का, आपल्याला लक्षार्थाकडे जायचंय, वाच्यार्थाकडे फार जायचं नाही. असो जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. या डबारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी या ठिकाणी मुखाने टाळी वाजवायची, हाताने सर्वांनी नामस्मरण करायचं. ऐकता ना तुम्ही? ऐकताय ना पाठीमागचे? काही तर हो म्हणताय. मग हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा, मनपूर्वक करा. कीर्तनामध्ये भगवंताच्या नामाचा घोष झाला पाहिजे, तो मनपूर्वक झाला पाहिजे. आणि इथं जर होत नसेल तर तो कुठे होणार? मी गळ्यात तुमचा हार घालत नाही, तुमचा बुक्का लावत नाही. विनेकराच्या गळ्यामध्ये हार घाला आणि त्यांनाच बुक्का लावा. विठोबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. सजनो, जगामधले जोगी म्हणजे योगी म्हणजे संत. संत या शब्दाला पर्यायी अनेक प्रकारचे शब्द आहेत. यामध्ये गीतेमध्ये कुठे कुठे त्यांना योगी म्हटलेलं आहे, कुठं कुठं ज्ञानीनं हा तत्वदर्शिना म्हटलेला आहे, कुठं त्यांना कर्मयोगी म्हटलेलं आहे, कुठं भक्तयोगी म्हटलेलं, कुठं भक्त म्हटलेलं आहे. असे असणारे जे संत महात्मे आहेत, खऱ्या अर्थाने त्यांची भूमिका जोगी या असणाऱ्या पात्रासाठी पूर्वीच्या कालखंडामध्ये वासुदेव असतील किंवा जोगी असतील ते आपल्याला जागवण्यासाठी यायचे. सजनो, या संत महात्म्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये याच असणाऱ्या जोग्याची भूमिका अर्थात योग्याची भूमिका. जोगी म्हणजे गोसावी असो नाही का. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले धोनी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. या न्यायाने जोगी हे जे प्रकरण आहेत, जोगी ही जी भूमिका आहे, जागृती देणारी. संत महात्म्याने आपल्या जीवनात अगोदर ते स्वतः जागे झाले आणि मग त्यानंतर जगताला जागृती दिली. सजनो, ध्यानात ठेवा, आपला जो प्रबोध आहे तो प्रबोध समाजाच्या गळी त्यावेळी उतरतो
की ज्या वेळेस सांगणाऱ्याच्या जीवनामध्ये तो प्रवृत्त्याने उतरवलेला असतो, नाही का? एका वडिलांनी आपल्याला मुलाला धर्मकारण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण सर्व समजावून सांगितलं. तो म्हणलं, बाळा हे बघ, सगळ्या प्रकारच्या गोष्टीचा प्रबोध मी तुला केलेला आहे. आता मात्र मला असं वाटतं तुला सांगण्यासाठी माझ्याकडे काही शिल्लक राहिलेलं. तो म्हणला, बाबा बघा ना, एखादी गोष्ट राहून गेली असेल. नाही रे, तुला मी सर्वच सांगितलं. नाही रे बाबा, एखादी गोष्ट. मग त्या वडिलांनी डोकं खाल्लं, अरे हो, एक गोष्ट मी तुला सांगायची राहून गेली. माझ्या जीवनामध्ये मी लग्न केलं, मला फार पश्चाताप झाला. कोण म्हणतो? बाप मुलाला म्हणतो. तू मात्र जीवनात लग्न करू नको, बाप मुलाला म्हणतो. केवढी महत्वाची गोष्ट सांगण्याची राहून गेली. आता ही गोष्ट मी तर ध्यानात ठेवेल, पण माझ्या मुलांना सुद्धा हेच सांगेल, तुम्ही सांगितलं. अरे तू लग्न केलं, माझ्या मार्गी मुलाला म्हणतो लग्न करू नको. त्या ज्ञानाचा प्रभाव समाजावरती पडणार. संत महात्मे आपल्या जीवनामध्ये स्वतः जागृतीवरती आहे आणि मग जगताला जागृती देण्याचा प्रयत्न केला, नाही का? श्रुती माता सुद्धा सांगते, उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरान्यबोधक. या न्यायाने आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने जागृतीमध्ये राहिलं पाहिजे. कोणती जागृती? तर आपल्या जीवनामध्ये असणारी स्वरूप जागृती, आपल्या जीवनामध्ये असणारी ज्ञान जागृती असेल. आपण अज्ञानाच्या निद्रेमधून बाहेर यायचंय. हाच प्रबोध आपल्याला संत महात्म्याने केलेला आहे. म्हणून आमच्या मुक्ताबाई महाराज म्हणतात, इह परलोकी सुखी दया क्षमा ज्याची अंगी लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची जाना इह परलोकी सुखी. शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. सज्जनो, आपण आपल्या जीवनामध्ये जागृती म्हणतात. आपली भूमिका सुद्धा सन्मार्गवरती ना हा संता या न्यायानं आपल्या जीवनात अगदी त्या पदावरती आपण पोहोचलो पाहिजे. किंवा योग मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालेल, किंवा अर्भकाचे साठी पंथे हाती धरली पाठी, किंवा मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता नपडे गुंता कुठे काही. असं आपण आपल्या जीवनात ज्ञान असणाऱ्या जागृतीमध्ये आपल्याला यायचंय. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलत. संत महात्मे आपल्याला जागे करतात. दोनदा जागे जागे शब्द का वापरला? कोणाला वृत्ती जरी झालेली असेल तरी सुद्धा आपण आपल्या जीवनाच्या दृष्टिकोनातून या असणाऱ्या संसार सागरामध्ये सुद्धा जागे राहा. आत्मस्वरूपाच्या सुद्धा ठिकाणी सुद्धा काय राहा? जागे राहा. कारण का? रात्री दिवस हा महायुद्धाचा प्रसंग. आंतरबाह्य जग आणि मन, जसं बाहेरचं युद्ध चालू आहे तसं आतमधलं युद्ध चालू आहे. आणि सजीवन ध्यानात ठेवा, आमचे गुरुवारी विठ्ठल बाबा नेहमी वर्णन करायचे की आतमध्ये सुद्धा काही चोर बसलेले. तुकोबाराय सांगतात, ओले मृत्युकेचे मंदिर आत 6 जण उंदीर गुंफा करिता ती पोखर. या नावाने काम क्रोधाधिक असणारे विकार अगदी आपल्या जवळ बसलेले. आणि सज्जनो, हे जे समोर असतात ना, लक्षातच येत नाहीत बरं का. काय झालं, 2005 साली मी पहिली नर्मदा मातेची परिक्रमा केली. आणि त्या परिक्रमेच्या निमित्ताने माझ्या जीवनामध्ये मला इच्छा होती की शूलपाणेश्वरचं जंगल काय काय पाहायचं, काय लखनगिरी बाबा काय त्यांचं दर्शन करायचं. आणि म्हणून मुद्दाम त्या जंगलामधून आम्ही प्रवेश केला. आता ते पूर्वीच्या कालखंडात लुटायचे ते. आता मग आम्ही राजघाटावरून पुढे निघालो. जात असताना कुली, घुमसा, सावऱ्या, ओढद्या नावाची जी गावं होती, त्या गावामध्ये, त्या कुली नावाच्या गावामध्ये ते चोर भेटायचे बरं का. तिथे एक हिरालालचे दुकान होते. आणि मग आम्ही दोघेच जण गुरुबंधू आम्ही सोबत चाललो होतो. एक बंगालचे बाबा तिसरे आमच्यामध्ये होते. आणि पुढे जाता जाता आम्हाला तिथं आम्ही बाबांच्या तिथं गेलो. आणि गेल्यानंतर तिथं आम्हाला आणखी पुन्हा 6 साधू भेटले. असे 9 साधू आम्ही
तिथं होतो किनाऱ्यावर. त्या हिरालालच्या दुकानामध्ये आम्ही तो बिचारा सगळं द्यायचा, त्या ठिकाणी सदाव्रत वगैरे द्यायचं. आता प्रसंग असा होता की आम्ही सर्व मंडळी बसलो आणि बसल्यानंतर जेवणाला बसलो. जेवण वगैरे झालं. आता तिकडची ती मंडळी ते आता बरेच गांजा फुकून त्यांचं चालतं. आता राऊत बाबा त्याचं चांगलंही वर्णन करतात, दोन्ही वर्णन करतात. आता आमच्या बरोबर ते कानपूरचे एक साधू होते, त्याच्यानंतर बिहारचे एक महात्मा होते, रामानंदी वगैरे सगळी मंडळी बसली. गांजा बिंजा काढला आणि त्यांनी मळला. मग चाललं तिथं आमचं होतं ते. तिथं जेवता जेवता गप्पा गोष्टी. त्याच्यापैकी काही म्हणायचे तो रामानंदी साधू, ओ मामा हमें बोलेंगे मुख, हम उनको बोलेंगे फूक. आता फूक मारलेली होती, त्याच्यामध्ये काहीतरी बोलायला लागले. आता तेवढ्यामध्ये आम्ही सगळी मंडळी बसलेली होतो आणि त्याच्यामध्ये जे चोर लुटणारे होते ना, ते असे येऊन तिथं थांबलेले होते. ते आमच्या नंतर लक्षात आलं. आम्ही सगळे बोलत होतो आणि बोलत असताना त्या ठिकाणी त्यांनी ऐकलं, पाहून घेतलं किती लोक आहे, काय कसं आहे. आणि मग ते बाकीचे साधू म्हटले, चलो सब मिलजुल कर जाएंगे. म्हटलं ठीक आहे, कुछ बात नाही, जाएंगे मिलजुल कर. आम्ही निघालो पुढे. निघाल्यानंतर त्यावेळेस ते शूलपाणेश्वरचं जंगल तोडलेलं होतं सरदार सरोवरासाठी आणि असा डोंगराळ एरिया होता. त्या डोंगराळ एरियामध्ये असा थोडस अशी फांदीची अशी वाट होती, छोटीशी अशी पाऊल वाट होती. त्या पाऊल वाटेमध्ये आम्ही चाललो आणि जात असताना बरोबर असे पलीकडे ते मुलं आम्हाला दिसले नाही. मग तेवढ्यामध्ये आम्ही गेलो. ते 3 जण मुले समोरून आल्यानंतर ते मुलं आम्हाला म्हटले, आपके पास जो कुछ नीचे रख दो. आता असं म्हटल्यानंतर मग त्याच्यापैकी आमच्याकडे काही कानपूरचे साधू होते, काही दुसरे साधू होते, ते मध्य प्रदेश मधले होते. त्यांच्या पायात चप्पल होती. आता आमच्या पायात काही नव्हते. आम्ही आपल्या पद्धतीने चाललेलो होतो आणि तेवढं त्यांच्या इतकं आपलं त्या प्रांतात होतो. त्या दोघा तिघांनी काय केलं, दगड उचलले. देखो बोले साधू संत लोक कितने दूर से आते, आप इनको लुटते. आणि असं म्हटल्यानंतर त्यांच्या पाठीमागे दगड घेऊन धावले. आता दगड घेऊन धावल्यानंतर ते मुलं अशी वरती पळाले आणि वरती गेल्यानंतर त्यांनी आमच्यावरती दगड फेक करायला सुरुवात केली. पण ते मारायचे कसे, दगड आम्हाला लागणार नाही असे बघा, ध्यानात ठेवा, आम्हाला लागणार. नेमबाजीमध्ये पक्के होते ते. मग आता तेवढ्यामध्ये आम्ही जवळ गेलो. एक माताजी होत्या. अरे म्हटलं माताजी जरा एक बच्चों को कुछ समझाओ, किसी को पत्थर वित्तर लग जाएगा तो क्या करेंगे, इधर कोई डॉक्टर की सुविधा नहीं. हाँ ना, देखो ना महाराज जी, ये मूर्ख है, ऐसा है वैसा है, देखो आप कितने दूर से आते हैं. आणि मग तिचे 2 मुलं तिथे होते. ती माताजी होती बरं. आता ती माताजी त्यांना मूर्खात काढत होती बरं. आता तो प्रसंग झाला. ती मुलं तिथं आले आणि आल्यानंतर ते असे हत्यार त्यांनी तयार केले होते. आमच्या भागात कती म्हणतात ती घायपट कापण्यासाठी. असे मागं लपवले होते, काढले त्यांनी. आणि ज्या साधूनं पहिल्यांदा दगड उचलला ना, त्या साधूवरती इतके एकदम शिव्या द्यायचे. आगे आ बोले, ते लोक काट डालते. आता काही शिव्या देत होते, मी शिव्या देत नाही, कीर्तनामध्ये गोड शिव्या होत्या. ते असं म्हटल्यानंतर ते आता म्हटलं काही खरं नाही. ते साधू म्हटले, डरो मत बोले, ये कुछ नहीं करेंगे, मेरी 3री परिक्रमा है, आप डरो मत, चलो बोले आगे. असं म्हणून आम्ही पुढे निघालो बरं. निघाल्यानंतर पुढे गेलो आणि मग ते 3 जण, त्याच्यानंतर अजून 5-6 जण त्यांना जोडी झाली. आणि ही काही म्हणत होती ना, जाने तो महाराज मूर्ख आहे, ऐसा आहे वैसा आहे, ती तेवढ्या वेळेस गप्प बसली. कारण का, त्या मेधाताईंचं आंदोलन चालू होतं आणि कोणाची किती जमीन गेली हे पाहण्यासाठी, त्याची नोंद करण्यासाठी काही शासकीय अधिकारी आले होते. तेवढे गप्प बसली. महाराज तिथं गेल्यानंतर ती पण तिच्या मुलांसमोर आली बरं. आणि आल्यानंतर सगळेजण, आता एवढा मोठा ग्रुप, कोणाच्या हातामध्ये ते कोयते वगैरे, कोराडी, आणि ते सगळं पाहिल्यानंतर आता तिथं आपण काय करणार आहे, बरोबर. इकडे मस्त वाघ आहे, पण पिंजऱ्यात पडल्यानंतर तो सुद्धा बिल्ली मांजर होऊन बसतो. काय करणार आहे तिथं. मग काय केलं, आता ते आल्यानंतर त्यांनी काय केलं बघा, काहींनी फक्त सफेद वस्त्रच घेतले बघा, सफेद वस्त्र घेतले. काहींनी मात्र मग ज्यांच्याकडे ग्लास होते ते घेतले. काहींनी छोटे पातेले होते तेच घेतले बघा. काहींनी मग अंधाय पांघरायचे कपडे घेतले. काहींनी हातातले कमंडल घेतले. स्वरांना सुद्धा कळत होतं वाटून वाटून खावं. मला वाटतं आजच्या पुढाऱ्यांना ते जर कळालं तर फार चांगली बाबत होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. सगळं ध्यानात ठेवा, आज जनतेचा कोट्यावधी रुपयांचा निधी हे लोक हडप करतात जीवनात. काय दुष्काळाची परिस्थिती झाली त्या ठिकाणी, तेवढी भयंकर परिस्थिती झाली. म्हणून आज मी वारकऱ्यांना एक आव्हान करतो, ध्यानात ठेवा, एक आव्हान करतो वारकऱ्यांना. दगडा मातीची विटाची मंदिरं बांधायची, निश्चित बांधायची आहे, परंतु आपल्या जीवनामधला असणारा काही निधी एकत्रित करा. वारकऱ्यांनी सुद्धा आपल्या जीवनात एकत्रित करा. फार लय मोठं मंदिर बांधण्यापेक्षा थोडस छोटं बांधा
आणि लई 51,000चा महाराज आणण्यापेक्षा 5,000चा आणा. बरोबर आहे की नाही? एका सप्ताहामध्ये मला वाटतं एका महाराजांच्या पाठीमाग 45,000 30,000 जरी वाचले तर 8 दिवसामध्ये 8 × 24 2,40,000 रुपये तुमचे वाचतील. पुढे एखादा गोरगरिबाचा मुलगा असेल ज्याच्या जीवनामध्ये अगदी IAS ऑफिसर होण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे, अशा मुलासाठी तो खर्च करा. एखादा गरीबाचा मुलगा असेल अलंकापूर पुण्यनगरीमध्ये जायचं असेल त्याच्यासाठी खर्च करा. असा दुष्काळ असणारे जो पडतो आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तो निधी वापरा. जीवनात अत्यंत महत्वाचं. मला वाटतं या बाकीच्या गोष्टी केल्यापेक्षा सुद्धा तुमच्या जीवनामध्ये फार मोठा आशीर्वाद तुम्हाला त्याचा मिळेल. ध्यानात सजनो, त्या चोरांचं सुद्धा मला मोठं कौतुक वाटलं. लुटलं त्या, लुटल्यानंतर तरी सुद्धा काहींनी कमंडल दिलंच नाही बरं, काहींनी ते कमंडल दिलंच नाही. सजन, मी सुद्धा काय केलं होतं, 500 रुपयाची नोट, जुना एक फोटो होता बरं का नर्मदा मातेचा पत्र्याचा, त्याच्यामध्ये घालून ठेवलेली होती बरं का, त्याच्यात घालून ठेवलेली होती. आणि काही म्हणायची बघा, जर समजा याला म्हणायची ती जर म्हटले पैसे कुठे ना, आपण जर म्हटलं पैसे नाही आमच्याकडे, तर मग मात्र डायरेक्ट जर निघाले तर भोगसूनच टाकतात. आता मी काय केलं, ज्ञानेश्वरीमध्ये 10 रुपये 10 रुपये ज्ञानेश्वरीमध्ये ठेवले. आले तो चोर, एक जण आला, आल्यानंतर मला म्हटले आपके पास पैसे आहेत. म्हटलं है काय नाही, म्हटलं ढूंढलो. आणि मग त्यानं काय केलं, इकडं तिकडं पाहिलं, ज्ञानेश्वरीमध्ये 10 रुपये मिळाले. म्हणजे खरंय बोलायचं नाही त्या ठिकाणी, खोटंही बोलायचं नाही, खरंय सांगायचं नाही का. पण तेवढ्यामध्ये शपथपूर्वक सांगतो, त्या व्यक्तीनं काय केलं माहिती का, त्या चोरानं माझा फोटो असा घेतला आणि उलटा करून पाहायला मारला. त्यानं जसं उलट केलं, माझं काळीजच उलट झालं. म्हटलं बस आता आपली समाधी इथंच. मी इतका घाबरलो, म्हटलं आपली नर्मदा बँक गेली भाऊ म्हटलं. पण खरं सांगतो, काय मातेची कृपा, त्याला काय झालं काय नाही, असं झटका आल्यासारखं त्यानं तो फोटो खाली टाकून दिला. म्हटलं वाचली आपली बँक बरं का. हा सगळा प्रसंग झाला. काही काही वस्तू दिल्याच नाही. पुढे गेल्यानंतर 4 जागेवरती लुटलं आणि एक माताजी समोरून आल्या. त्या माताजी समोर पाण्याचा हंडा घेऊन आल्या. आल्यानंतर बैठो बैठो महाराज जी बैठो बोले, देखो आप कितने दूर से आते हैं, ये जो लोग है इनको दया नहीं आती बोले, सब कुछ आपका लूट लिया महाराज जी, आओ आओ पाणी पिओ बोले. पण असं म्हटल्यानंतर त्या माताजीनं सर्वांना पाणी दिलं. आणि साधू पगळे ना महाराज, पगळे साधू. एक साधू म्हटलं, देखो मैया, अरे कम से कम आपने इतना तो पूछा क्या, पानी कैसे पिएंगे, देखो हे माताजी हे कमंडल आपके लिए. त्यानं त्या साधूने कमंडल देऊन टाकलं. एक जणांना जटेमध्ये पैसे लपून आणलेले होते. तो म्हटलं माताजी हे 10 रुपये आपके लिए बरं का. एका जणांना सांगितलं माताजी एक गिलास आपके लिए. एक जण म्हटलं माताजी हे साफी एक गमछा आपके लिए. महाराज सगळं प्रत्येकानं त्या ठिकाणी काय होतं ते माताजीला दिलं. माताजीनं आमचाच असणारा एक वस्त्र खाली अंतरलं, सगळ्यांच्या वस्तू त्याच्यामध्ये गुंढाळल्या आणि गाठोडा बांधलं. माताजी निघून गेल्या. बाकीच्यांनी धमकून लुटलं, माताजीनं गोड बोलून लुटलं. तसे आपल्या अंतःकरणामध्ये असणारे काम क्रोधाधिक जे विकार आहेत ना, ते आतमध्येच 6 जण उद्देव. ही असणारी शरीर रूपी गुंफा हे परमार्थाचं साधन आहे. नरदेवा निधार लागली हाती उत्तम सार, उत्तम गती देवाची होईल म्हणत ती होती, तरी का चित्तीनं घडावे. या न्यायाने आपली असणारी शरीर संपत्ती जी आहे, हे काम क्रोधाधिक विकार दिवसेंदिवस आपल्याला काय करतायत, त्या ठिकाणी पोखरताय. विषयाची चर्वणी केली आयुष्याची गाळण. सजनो, आपण इंद्रिय पंदिस्त झालेलो आहोत. या इंद्रिय पंदिस्त अवस्थेमधून बाहेर येण्यासाठी असणारी जी काही आपल्या स्वरूप स्थितीची जागृती संत महात्मे देत असतात. म्हणून जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. बाहेर जो प्रपंच आहे त्याच्या ठिकाणी जागे राहा, पण त्यापेक्षा आतमध्ये असणारा जो प्रपंच आहे, मन येव मनुष्यानाम कारणं बंधु मोक्षेव प्रथम तू विषयासक्तम मुक्तम तू निर्विषयः आप्यभिनानान् महत् सुमेरन मुल्लादपि आपी वह्यसनात् साधो विश्वचित्त विग्रह. हे जे मन आहे, पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय पाहती गवळणी तवती पालती दुधाने. इंद्रिय सन्मुख असणारी अंतःकरणाची वृत्ती विषय विन्मुख करणं, याचा अर्थ पाहती गवळणी तवती पालती दुधाने. आपल्या जीवनामध्ये विषय विन्मुख सन्मुख असणारी अंतःकरणाची वृत्ती विषय उन्मुख जो करत असतो, तो खरा या ठिकाणचा काय आहे, धीर आहे, तो खरा साधक आहे.
आणि म्हणून साधनेच्या दृष्टिकोनातून, जागृतीच्या दृष्टिकोनातून त्या संत महात्म्यांनी करोनी प्रबोध संत पार उतरले, या न्यायाने तो प्रबोध आपल्याला संत महात्म्याने दिलेला आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या जागृतीवरती या, म्हणून बाह्य संसाराच्या ठिकाणी जितकं तत्पर राहायचंय तेवढंच आतील जो आपला संसार आहे तो कळत नाही. जो तो त्याला साक्षी. आता किती काही लोकांना वाटत असेल कीर्तनाची वेळ 6 ते 8 दिली, कीर्तन 7 वाजता सुरू झालं, आता बाबा अजून पहिल्या चरणामध्ये आहे, आता हा अभंग केव्हा सुटायचा नाही का? आजच्या दिवशी जागायचं बरं का. आज कोजागिरी को जागृती, बरोबर का नाही? या ठिकाणी लक्ष्मी आई साहेब येत असतात, इंद्रदेव येत असतात, ते पाहतात कोण जागा आहे कोण जागा. त्यातल्या काही जागे राहतो, पण राजा राणी गुल्ले पत्ते खेळत जागत राहतात. त्या जागण्याला प्राधान्य नाही. मला वाटतं आज यशवंत महाराजांचं असं सद्भाग्य आहे की त्यांच्या कीर्तनामध्ये तुम्ही जागे आहात. खऱ्या अर्थाने ही जागृती अत्यंत महत्वाची, हे पुण्य जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे. असो जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जागता जगदेव काही भाव. या दृष्टिकोनातून या जगतामध्ये देव आहेत, निश्चित या जगतामध्ये देव आहेत. काही गोष्टी आपल्याला असून दिसत नाही, आपल्या सानिध्यामध्ये असतात तरी कळत नाही. एका जणाने नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती मला प्रश्न विचारला, बाबाजी हे आपली किती परिक्रमा आहे तुम्ही? सांगितलं. म्हटलं मी 3 गाडीने केलेल्या आहेत, 3 पायी केलेल्या आहेत. अच्छा, आपली 6वी परिक्रमा आहे. म्हटलं ठीक आहे आहेत बा. मग त्याने मला प्रश्न विचारला, आपको मैया का दर्शन हुआ है क्या? मी त्यांना सांगितलं, मैया का दर्शन मुझे हर रोज होता है. रोजचं होतं म्हटलं, रोजचं. ते म्हटलं कसं काय? नाही, त्यांना एकच सांगितलं. म्हटलं अरे बाबा, पुढं महाराष्ट्र प्रांत, पुढं नाशिक जिल्हा, त्या नाशिक जिल्ह्यात पुढं निफाड तालुका, पुढं रुई गाव, त्या गावामधून मी इथपर्यंत आलो. तुमचा आणि माझा कुठल्याच प्रकारचा संबंध नाही बाबा. अरे तुझ्या घरामध्ये खाण्यापिण्यासाठी अन्न नाही, तरी सुद्धा आम्ही हे 10-5 साधू आलो, सगळ्यांना तू जीव घातलं. याच्यापेक्षा नर्मदा मातेचं दुसरं दर्शन आम्हाला कोणतं पाहिजे नाही का? तुमच्यामध्येच आम्ही नर्मदा माता पाहतो. सज्जनो, आपल्या 500-500 लोकांच्या दिंड्या असतात, एवढी मोठी भेशी जमा होते, पण शेजारच्या दिंडीमधले 10 लोक जरी आंघोळीसाठी आपल्याकडे जर आले तर आपण त्यांना आंघोळीला पाणी देत नाहीत. हा महाराष्ट्राचा परमार्थ. आणि नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर एखाद्याकडे खाण्यासाठी अन्न नाही, तरी सुद्धा तो 50 लोक जरी आले तरी विन्मुख जाऊ देत नाहीत. हा त्यांचा परमार्थ. म्हणून महाराष्ट्रातले आमचे महात्मे जबलपूरला जाऊन बसले त्या ठिकाणी नाही का? ध्यानात सज्जनो, आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्मा जित आहे, जागत आहे. आता खूप उदाहरणं सांगितले, माझ्याकडे वेळ नाही, सांगितले असते, वेळ नाही माझ्याकडे. बऱ्याच गोष्टी आपल्या सानिध्यामध्ये आहेत, पण आपल्याला ते कळत नाही. मी सहज एक प्रश्न विचारतो बरं का, सहज एक प्रश्न विचारतो. भाऊ तुम्हाला विचारतो, चष्मावाले बरं का, तुम्हाला विचारतो, तुम्हाला तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय काय दिसतं? तुम्हाला तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय काय दिसतं? जाऊ दे, आमच्या म्हात्रेताईंनाच विचारतो. म्हात्रेताई सांगा, छायाताईंना नाही विचारत, कारण त्या नाही सांगणार. या सगळ्या आम्हाला नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर मिळाल्या बरं का. या आमच्या गुरु भगिनी, ही मातेनं दिलेली आम्हाला देणगी आहे बरं का. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या मीनाताई भंडारे सुद्धा ठाण्याच्या इथं आलेले आहेत. आमचे असणारे नर्मदा परिक्रमेच्याच निमित्ताने आमचे प्रदीप भाऊ त्यांच्या मुलीकडे आलेले होते कल्याणला. त्यांना तिथून कळालं, कल्याणवरून ते इथे कीर्तनाला आले. हे सगळे नर्मदा किनाऱ्यावरची मंडळी. ताई तुम्हाला मी प्रश्न विचारतो, सांगा तुमच्यामध्ये माझ्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतं? काय काय दिसतं? बाकीचे सांगा, काय दिसतं तुम्हाला? बरेच जण सांगतील हा माईक दिसतो, हे उपकरण दिसतं, अजून हे बाबा दिसतात, सगळ्या प्रकारच्या गोष्टी. याच्या व्यतिरिक्त काही दिसतं का? मीना काही दिसतं? बघा, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात, पण ज्याच्यामुळे दिसतो तो प्रकाश आपल्यात आहे का नाही? तो प्रकाश तुमच्यात आणि माझ्यात आहे. पण असून माणसं सगळं सांगतात, पण ज्या प्रकाशामुळे मला तुम्ही दिसतात आणि तुम्हाला मी दिसतो तो प्रकाश आपल्या लक्षात येत नाही. तसं ज्याच्यामुळे, ज्याच्या सत्यानं हे जगत चालतं तो भगवान परमात्मा या विश्वामध्ये असताना किंवा जीव ज्याच्यामुळे जगतो नाही का? तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. त्या भगवत स्वरूपामुळेच या ठिकाणी जीव जगतो.
पण असा देव आपल्याला कळत नाही. सजून निश्चित या जगतामध्ये देव आहे. म्हणून तार्किकता आपल्या जीवनामध्ये टाकून द्या. एवढंच काय तरी तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराव. या न्यायाने जीवनामध्ये तार्किकता टाका आणि आपल्या जीवनात मनपूर्वक तो देव आहे. कसा आहे? जागता जगदेव. अगदी जागता आहे, जिता जागता. आपण म्हणतो जिता जागता. अगदी मूर्तिमंत तो भगवान परमात्मा. एरवी सर्वांच्या हृदयधीशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धिस्पुरी अहर्निशी ती वस्तू गावी. या न्यायाने तो आहे. कीर्तन 7 वाजता सुरू झाल्यामुळे मी थोडस लेट केलं. असो, जास्त तुमचा वेळ या ठिकाणी घेत नाही, कारण पुढचे काही कार्यक्रम असतील. असो, जागता जगदेव राखा काही भाव. त्या भगवान परमात्म्याची पूजा करत असताना मुख्यत्वाने तो कुठे? अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, नाही का? वाहतेने बहुतुके पाप पुण्य येत पिके, म्हणून आम्ही कौतुके ते क्षेत्र म्हणून शरीराला क्षेत्र म्हणतात. आणि या क्षेत्रामध्ये जो आहे क्षेत्र विभाग योगो नाम त्रयोदशोध्याय 13व्या अध्यायामध्ये त्याचं चिंतन आलेलं आहे. असा क्षेत्रज्ञ रूपाने तो परमात्मा क्षेत्रपाळ रूपाने याच ठिकाणी आहे. अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. माऊली ज्ञानोबा सांगतात, जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये तो आहे. पूजा कशी करायची? व्यापक स्वरूपाची पूजा करणं अवघड आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण अगदीच मूर्तीच्या रूपाने तो भगवान परमात्मा मंदिरात बसवतो, आपल्या देवघरामध्ये बसवतो. असा भगवान परमात्मा त्याची पूजा करत असताना पूजा पत्र काही फळ पुष्प दोय या न्यायाने पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रयचिती. अशा पद्धतीने त्याची पूजा करायची. अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. पूजा पत्र काही फळ पुष्प तो. तुकोबरा सांगतात, का मी सांगतोय? बहुता दिसा फेरा आला या नगरा, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशे. नाट्याम किटा येवा वर्ता दावर्तांतर माशुंते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैवर मृत्यूम. किती जन्म झाला फेरा गणित नाही दातारा, पडिलो आवर्ती भोरा बहु थोरा उडसिया. चिंतनाचा खूप सुंदर भाग आहे. वेळ संपलेली आहे. आणि म्हणून बहुता दिसा फेरा 84 लक्ष योनीमध्ये 83,99,999 योनी उपभोगल्यानंतर हा 84 लक्ष योनी म्हणजे या मानवी देहाला आपण आलेलो आहे. बहुता दिसा फेरा आला या नगरा, नका घेऊ भार. कोणता भार? या ठिकाणी नाही का, कोणता भार? बहुभार वागविला शिरी, मी हे माझे मजवरी, मी आणि माझं, नाही का? याला अहम अध्यास म्हणतात, याला मम अध्यास म्हणतात. म्हणून हा भार आपण आपल्या जीवनामध्ये घेऊ नका. नका घेऊ भार. धर्म तोचे सार. धर्माच्या ठिकाणी जागे राहा. धर्माच्या अनेक प्रकारच्या व्याख्या केलेल्या आहेत. माणसाने माणसाशी माणसासारखं, जसं फॉर द पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल या न्यायाने जशी लोकशाहीची व्याख्या केली, तसं माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. याचं नाव धर्म. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम हरपावे. धर्म विश्वश जगता प्रतिष्ठा, धर्म रक्षित रक्षितः, सुखार्थ सर्व भूतानां मत्त सर्व प्रवृत्तयः, सुखं च न विरा धर्मात् तस्मात् धर्म परो भवेत्. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन, दया क्षमा समाधान, संत जन साधिती, निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघड, भक्तिमुक्तीचा संगडा हा गौसिंधू तारक. किंवा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे का बीज वाढवावे नाम. जशी धर्माची व्याख्या असेल त्या पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये नामस्मरणात्मक धर्म असेल. या जगतामध्ये तो भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून असं समजून प्रत्येक प्राणी मात्राची सेवा करा. सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड या न्यायाने जनसेवा ही ईश्वर सेवा आहे. हे जे अज्ञानी जे जग आहे नाही का, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिली जे ऋषी साच भावी वर्तया. झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. अर्थ लोकली पुराणे नाश केला, शब्द ज्ञाने विषय लोभी म्हणे, साधने हे बुडविली. यांना सगळ्यांना जागृती देण्यासाठी संत महात्म्याला आले आणि ते आपल्याला सांगतात, नका घेऊ भार. मी माझेपणाचा भार घेऊ नका. धर्मत्वाचे सार. आणि तुकोबाने सांगतात, जसं एखादा जोगी एखादा योगी आल्यानंतर तुमच्याकडे दान मागतो आहे, आज मी सुद्धा तुमच्याकडे दान मागतोय. ते दान मला कोणतं द्यायचंय? अभंगाच्या शेवटी
शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका मागे दान द्यावे जी अनन्य, अनन्य भावाचं दान तुम्ही मला द्या. अनन्यास चिंतयन्तु माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अन्याश्रयानां त्यागो इति अनन्यता. अन्य आश्रयाचा त्याग करायचा आणि आपल्या जीवनामध्ये तो परमात्मा जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण या लगे शरणागता शरण्य मिरची एको. या न्यायाने त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याला सर्व भावेन भारत, सर्व भावाने अंतकरणपूर्वक आपण काय करायचं, त्याची शरणागती करायची. असं भगवत स्वरूपाशी अनन्य राहा. या अनन्यतेचं दान जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी या ठिकाणी मागितलेलं आहे. आजची ही जी सेवा आहे विठ्ठल महाराजांनी मला या ठिकाणी दिली. गोविंद महाराजांसारख्या महात्म्यांचं, या सर्व संत महात्म्यांचं दर्शन झालं. तुमच्या सर्व संत महात्म्यांचं दर्शन मला या ठिकाणी झालं. यशवंत बाबांची सेवा या ठिकाणी जीवनामध्ये घडली. निश्चितच इथं कीर्तनाला येत असताना तुमचा 1 रुपया सुद्धा मी घेत नाही, मरेपर्यंत घेणार नाही. पण काही घेतल्याशिवाय मी जात नाही. काही घेतल्याशिवाय मी जात नाही. काहीतरी मी घेणार तुमच्याकडून बरं का. आणि नाही दिला ना तोपर्यंत इथंच बसणार, उपोषणच जाणारच नाही त्या ठिकाणी. आता मी जे मागतो आहे कोण कोण देणार वरती बघ का. पुढं तर काही कुणी वरती हात करेनच, पण मागे सुद्धा नाही आहे. 4-2 महिलांनी केलं. काही काय आजीबाई म्हणतील बाबा नका नका पाहिले धक्का जर समजा मागितलं 2-4 तोडे घेतील कीर्तनात कबूल करून. मी तुमच्याकडे धनच मागणार आहे बघा, धनच मागणार. धनाशिवाय चालतच नाही मला, त्याच्याशिवाय कसं चालत बरोबर. आणि ते द्यावंच लागतं बरं का. देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारसे विद्ध बरं का. फार नाही पण थोडंफार द्यावं लागतं. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. धन कोणतं धन घरी पांडुरंग अभंग जे सरेना पायो जी महिने राम रतन धन पायो नाही हे खरं धन. आजच्या कीर्तनामध्ये प्रत्येकाला सांगून जाईल गळ्यामध्ये पवित्र तुळशी माळ. लौकिक अलंकार जे आहेत ते शेवटी काढून घेतील. एक असा अलंकार आहेत आम्हा अलंकार माळा मुद्रांचे भूषण. सजनो हा असा अलंकार आहेत. आतापर्यंत पाहिलं का बुवा आपला आता बघा ना बाबांनी तो बघा ते एकदम म्हणजे काय प्रणाम आहे महाराज. आता 2-3 दिवसापूर्वी मी आमच्या शांतीब्रह्म बाबांच्या गळ्यामध्ये सुद्धा या माळा पाहिल्या. मला अतिशय आनंद वाटला नाही का. मला असं वाटलं की बाबाच इथे येऊन बसले काय कोरेकर बाबा आमचे नाही का. सुंदर महाराज. खऱ्या अर्थाने हे वैभव आहे आपलं वारकऱ्याचं. हे आपलं वैभव आहे नाही का. हे आपलं वारकऱ्याचं वैभव. आमच्या मीनाताईंनी काय केलं म्हणजे त्यांचे मिस्टर रिटायर झाले. जावयाना सगळ्यांना 1-1 तोळा सोनं घेतलं. माऊली तुम्हाला पण 1 तोळा सोनं द्यायचं. म्हटलं काय करायचं आम्हाला सोनं. नाही म्हटले द्यायचं. मग त्यांना म्हटलं 1 गाय घेऊन द्या. म्हटलं आम्हाला सोनं नाणं काही नको, 1 गावठी गाय घेऊन द्या. ते त्यांचा आग्रह होता म्हणून ठीक.
सजन हे बाकीच्या लौकिक धनाला काय चालूच असतं. बघा गळ्यामध्ये पवित्र तुळशी माळ घाला. गळ्यामध्ये पवित्र तुळशी माळ प्रत्येकाने घाला, पण पवित्र तुळशी माळ घालण्यासाठी अगोदर शाकाहारी वापरणं जीवनात अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आज आमच्या मात्रेताईंना सांगितलं, म्हटलं ताई तुम्ही खाता का न खाता मला माहिती नाही, पण तुमच्या घरी जर माझी जेवणाची व्यवस्था जर करायची असेल तर ज्या भांड्यामध्ये मांसाहार शिजलेला आहे ते भांडे सुद्धा मी वापरत माझ्या देवाला त्याचा पण नैवेद्य चालत नाही. कारण का माझे विग्रह हे सामान्य नाही महाराज, हे विग्रह म्हणजे फार मोठी विग्रह आहे. तुम्हाला सांगतो जे असणारे हे जे भगवान आहे हे आमच्या अनिलदासजी बाबांनी ओंकारेश्वर मधून दिलेलं विग्रह आहे. दुसरा एक विग्रह आहे आमचा सजन, म्हणजे या अशा दुर्मिळ गोष्टी आहे. हे बघा याला नर्मदेश्वर महादेव म्हणतात. हे जे आमचे महादेव आहेत ना, धावडी नावाचं कुंड, बरं त्या धावडी नावाच्या कुंडामध्ये पूर्वी त्या बाणासुराने साधना केली आणि तो रोज 1 कोटी शिवलिंग त्या ठिकाणी वाहत होता, मातीचे पार्थिव, आणि तिथं हे शिवलिंग तयार झालेले. 23 वर्ष झाले माझ्या पहिल्या परिक्रमेला त्या ठिकाणी, आणि एवढ्या दिवसापासून 20 वर्ष झाले, एवढ्या वर्षापासून हे आहे. आणि म्हणून आम्ही नैवेद्य दाखवत असताना सुद्धा आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्ध ध्रुवास्मृती, म्हणून आहाराचं महत्व सांभाळावं का जीवनात, आहाराचं महत्व सांभाळा. माझं एक कीर्तन टाकलेले कोणीतरी युट्यूबला, जिथे कीर्तन करावे तिथे अन्न न सेवावे, याच्यामध्ये मी काही उदाहरणं सांगितलेले, अवश्य ऐका ते कीर्तन, एकदा ऐका, त्याच्यात मी हे सगळं सांगितलेलं आहे. मांसाहार सामान्य नाही त्या ठिकाणी, बघा फार वाईट वैरी आहे. मांस खाता हौस करी जोडून वैरी ठेविला, म्हणून शुद्ध शाकाहारी जीवन जगा. गळ्यात पवित्र तुळशी माळ घाला. पण तुमच्या गळ्यात माळ असो नसो मी तिकडे जात नाही, फक्त एकच सांगतो, रोज आपल्या जीवनामध्ये गाथेचा नियम करा, ज्ञानेश्वरीचा नियम करा, भागवताचा करा. नाही शक्य झालं तर गाथा ज्ञानेश्वरी भागवताचं दर्शन करा. त्या कीर्तनात मी सगळं वर्णन केलेलं आहे, त्याचं महत्व सांगितलेलं आहे, ऐका. आणि सज्जन हो, एवढं जरी नाही झालं किमान 11 माळांचा रामकृष्ण हरीचा जप करा. नाही तेवढं शक्य झालं, आता शेवटचं दान मात्र मला द्यायचं आहे. आणि सगळ्यांचे बोट वरती झाल्याशिवाय कीर्तन बंद करणार नाही. विठ्ठल मान तुम्हाला इथं काही केलं तरी चालेल, या ठिकाणी काही म्हटले तरी चालेल. बघा कार्यक्रम जर आवडकायचा असेल तर लवकर मला ते दान द्या. मी एकच सांगेन, प्रत्येकाने आपल्या गळ्यात तुळशी माळ घाला, नसेल नका घालू, मी तर सांगतो काही नाही, जाऊ द्या जसं असेल तसं. पण काय करायचं माहितीये का, महिला मंडळीने एकच सांगतो, रोज 108 शेंगदाणे घ्यायचे. किती? 108 मोजून घ्यायचे. आणि एकदा रामकृष्ण हरी म्हटलं का 1 शेंगदाणा बाजूला टाकायचं. अवघड आहे का काही? काहीच अवघड आहे. मी सांगितलं का गळ्यात माळच पाहिजे म्हणून? काहीच नाही. ते सगळे शेंगदाणे एकत्रित करायचे ना आमच्या आश्रमात आणून द्यायचे. असं नाही करायचं, असं पण नाही करायचं. आपल्या भाजीमध्ये ते टाकायचे. काय म्हणाल बाबा आम्ही शेंगदाणेच खात नाही, काय काळजी करू नका, ज्वारीचे दाणे घ्या, गव्हाचे घ्या 108. काही अवघड आहे का? हे जर अवघड वाटत असेल 108 खडे घ्या, बरोबर आहे की नाही? खडे घ्या, रोज तेच वापरायचे. एकदा रामकृष्ण हरी म्हटलं का 1 खडा बाजूला टाकायचा. असं फक्त किती? 108 वेळा म्हणायचं, 108 वेळा. आता अवघड आहे का काही? काहीच अवघड नाही. आणि पुन्हा याचा फायदा सांगतो. आजच्या या कीर्तनात जर 300 लोक असतील, 300 लोक, बरं नामस्मरणाची गोष्ट असेल, 300 लोकांनी जर 108 वेळा जर रामकृष्ण हरी जर म्हटलं तर 108 गुणिले 300 एवढं नामस्मरण केल्याचं पुण्य प्रत्येकाच्या पदरात पडतं. हा नामस्मरणाचा, सामुदायिक नामस्मरणाचा फायदा आहे. आता काही अवघड आहे का? सगळेजण दान देणार, करावरती बोट. आता एकाचा पण हात खाली नको, सगळे पुढारी बिडारी मंत्री संत्री सगळ्यांकडून दान. वा भरभरून दान आलं. विठ्ठल ज्ञानेश्वर तुका
कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ असे वारकरी बांधवांचं दर्शन या ठिकाणी झालं. गोविंद बाबांनी या ठिकाणी सांगितलं महाराज यशवंत बाबांच्या असणाऱ्या परंपरेमध्ये या ठिकाणी तिन्ही कन्या इतक्या चांगल्या वारकरी घरामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तिन्ही जावई वारकरी. महाराज मुलं वारकरी असतील यामध्ये नवल नाही, पण तिन्ही जावई या ठिकाणी वारकरी आहेत. कन्यांच्या जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा परमार्थ आहे.
ऐकून अतिशय आनंद वाटला. मी विठ्ठल महाराजांना एक प्रार्थना करेल की महाराज पुढच्या वर्षी सुद्धा ही सेवा तुम्ही माझ्याकडे द्या, अशी एक इच्छा व्यक्त करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय.